P-Byte इन्स्टिट्यूटच्या एका विश्लेषणामधनं एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. जवळजवळ प्रत्येक कंपनीला एकच समस्येचा सामना करावा लागतो. ही एक अशी समस्या आहे जी नकळतपणे आपल्या कामाची गती कमी करते. तर आज आपण पाहणार आहोत की एक साधन ही मोठी व्यावसायिक अडचण कशी सोडवू शकतं. चला, एका साध्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया. कॉल संपल्यावर आपल्या कंपनीच्या मीटिंगमधल्या माहितीचं नक्की काय होतं, ती कुठे जाते? अनेकदा होतं असं की ही मौल्यवान माहिती एका मीटिंग ब्लॅक होलमध्ये गायब होऊन जाते, जिथे महत्त्वाचे निर्णय, आयडियाज आणि कामाची माहिती आठवणीतून पूर्णपणे पुसली जाते. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण याच मीटिंग ब्लॅक होलच्या समस्येपासून सुरुवात करणार आहोत. मग आपण त्याच्या एका ऑटोमेटेड उपायाकडे वळू. त्यानंतर आपण बघू की यामुळे कामावर देखरेख आणि कार्यक्षमता कशी वाढते, याचा व्यवसायात कुठे कुठे उपयोग होतो, याच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा गुंतवणुकीवर परतावा कसा मिळतो. तर हा मीटिंग ब्लॅक होल म्हणजे नेमका आहे तरी काय? खरं तर ही एक अशी अदृश्य किंमत आहे जी प्रत्येक व्यवसाय नकळतपणे मोजत असतो. बैठका तर आवश्यक आहेत, पण त्या निरर्थक ठरतात जेव्हा त्यातील महत्त्वाचे डिटेल्स, निर्णय आणि ॲक्शन आयटम्स विसरले जातात किंवा चुकीच्या पद्धतीने आठवले जातात. चला, दोन गोष्टींची तुलना करूया. बघा, एका बाजूला आहे आपली स्मरणशक्ती, जी कधीच एकसारखी नसते, तिच्यात चुका होऊ शकतात आणि त्यातली माहिती परत शोधणं तर जवळजवळ अशक्यच आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक पडताळणी करता येणारं रेकॉर्ड. हे सत्याचा एक अचूक आणि सहज शोधता येणारा स्रोत आहे. व्यवसायाच्या दृष्टीनं हा फरक खूप मोठा आहे, नाही का? मग या समस्येवर उपाय काय? इथेच AI पॉवर्ड मीटिंग इंटेलिजन्स टूल्स कामाला येतात. हे तंत्रज्ञान म्हणजे एक नवीनच प्रकार आहे, जे खास करून याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आणि चर्चेला कृतीत बदलण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. आज आपण ज्या टूलचं विश्लेषण करत आहोत ते आहे Fireflies.ai. हे एक AI मीटिंग असिस्टंट आहे. याचं काम साधं आहे. हे संभाषणं आपोआप रेकॉर्ड करतं, त्यांचं ट्रान्स्क्रिप्ट बनवतं आणि शोधता येण्यासारख्या नोट्स तयार करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आत्तापर्यंत ज्या समस्यांबद्दल बोललो त्या सगळ्यांवर हा एक थेट उपाय आहे. या उपायाची खरी गंमत त्याच्या सोप्या आणि ऑटोमेटेड कार्यप्रवाहात आहे. यात माणसाचा कमीत कमी हस्तक्षेप लागतो, ज्यामुळे मॅनेजमेंटची देखरेख वाढते आणि संपूर्ण टीमची कार्यक्षमता आपोआप सुधारते. हे काम कसं करतं ते पाहूया. ही प्रोसेस इतकी सोपी आहे की आश्चर्य वाटेल. स्टेप 1. तुमच्या कॅलेंडर मीटिंगमध्ये फक्त Fireflies.ai च्या असिस्टंटला एक इन्व्हाइट पाठवा. स्टेप 2. तो AI असिस्टंट आपोआप कॉल जॉईन करतो आणि सगळं संभाषण रेकॉर्ड आणि ट्रान्स्क्रिप्ट करायला सुरुवात करतो. आणि स्टेप 3. मीटिंग संपल्या तुम्हाला शोधता येण्याजोगं ट्रान्स्क्रिप्ट आणि त्याचा सारांश मिळतो. सगळं ऑटोमॅटिक. आणि याची फीचर्स बघा, ही एक्झिक्युटिव्ह लोकांसाठी खूपच मौल्यवान आहेत. ऑटोमॅटिक समरीमुळे वेळ वाचतो, कीवर्ड सर्चमुळे कोणताही निर्णय क्षणात शोधता येतो आणि ॲक्शन आयटम ट्रॅकिंगमुळे जबाबदारी निश्चित होते. शिवाय झूम, टीम्स, गुगल मीट यांसारख्या प्लॅटफॉर्मसोबत हे सहजपणे काम करतं. बरं, आता हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कुठे कुठे कामी येतं ते पाहूया. ही फक्त एक रेकॉर्डिंग सिस्टम नाहीये, तर हे एक असं शक्तिशाली साधन आहे जे आपल्या बोलण्याला खऱ्या कृतीत बदलतं. याचे उपयोग खूप वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, इंटरव्ह्यूमध्ये बोललेला प्रत्येक शब्द रेकॉर्ड करून ठेवता येतो. टीमच्या चर्चेमध्ये काय निर्णय झाले आणि कोणाला कोणतं काम दिलंय हे आपोआप ट्रॅक होतं. क्लायंटसोबतच्या मीटिंगच्या अचूक नोट्स सहज शेअर करता येतात आणि अगदी ऑनलाईन क्लासेससाठी सुद्धा डिटेल नोट्स तयार होतात. आता हे तंत्रज्ञान यशस्वीपणे लागू करण्यासाठी मूल्य आणि पारदर्शकता या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. चला बघूया हे कसं करायचं. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पारदर्शकता. हे खूप गरजेचं आहे की मीटिंगमधल्या सगळ्यांना नेहमी सांगावं की ही मीटिंग रेकॉर्ड आणि ट्रान्स्क्राईब केली जात आहे. हे फक्त नैतिकतेसाठीच नाही तर कायदेशीर अनुपालनासाठी सुद्धा आवश्यक आहे. चला, आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, म्हणजे गुंतवणुकीवर मिळणारा परतावा किंवा ROI. याचा खरा फायदा म्हणजे आपल्या संस्थेसाठी एक शोधण्यायोग्य, कायमस्वरूपी ज्ञानाचा साठा तयार करणं. हे आपल्या संस्थात्मक ज्ञानाला भविष्यकाळासाठी सुरक्षित करतं. P-Byte इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विश्लेषणातील हे एक वाक्य या तंत्रज्ञानाचं सार अगदी अचूकपणे सांगतं. Fireflies AI सर्व काही कॅप्चर करतं आणि ते आपोआप ऑर्गनाईज करतं.
हेच याचं खरं मूल्य आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या टीमची अशी स्मरणशक्ती, ज्यात काहीच शोधता येत नाही, हीच आपल्या स्पर्धेतली सर्वात मोठी कमजोरी तर नाही ना? या प्रश्नाचं उत्तर आपल्या संस्थेची भविष्यातील कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता ठरवू शकतं.